स्वागत आहे जिजाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. हसताय ना, हसायलाच पाहिजे. आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे. शिक्षक, पप्पू सांग बर, समजा तुझ्या वडिलांजवळ ₹200 आहेत. त्यातून त्यांनी ₹100 आईला दिले, तर त्याच्याजवळ किती रुपये राहतील? पप्पू, काहीच नाही, कारण उरलेले ₹100 देखील आई वडिलांकडून काढून घेईल. शिक्षक, दिनू, समजा मी तुला आता 2 अंडी दिली आणि तुझ्या घरी आधी 4 अंडी आहेत. तर सांग बघू तुझ्याकडे एकंदर किती अंडी होतील? दिनू, पण मॅडम काल तरी सांगितलं होतं की अंडी तर कोंबड्या घालतात. शिक्षक, मी मुलांनो मुघल साम्राज्य या धड्यावर प्रश्न विचारणार आहे. राजू, तू सांग, मुघल साम्राज्य कुठून कुठपर्यंत होते? राजू, सर, मुघल साम्राज्य पान क्रमांक 12 ते 15 18 क्रमांकावर होते. शिक्षक, मुलांनो आता कसून तयारीला लागा. तुमच्या प्रश्नपत्रिका छापखान्यात रवानाही झाल्या आहेत. आता शेवटच्या काही शंका असतील तर विचारा. विद्यार्थी, सर, एकच शंका आहे, प्रश्नपत्रिका कुठल्या छापखान्यात दिल्या आहेत? मुलीकडच्यांनी मला विचारलं की तुला हुंड्यामध्ये काय पाहिजे? मी बोललो, मुलीचा फोन आणि तिचा जुनं सिम कार्ड. लग्नच राव. मला कळलं नाही की असं काय मी बोललो की त्यांनी लग्नच मोडलं. आयुष्यात 3 प्रकारचे लोक असतात. एक पॉझिटिव्ह, दुसरे निगेटिव्ह आणि तिसरे रिलेटिव्ह, जे या वरच्या दोघांचा खेळ खल्लास करून टाकतात. वडील, बेटा, ही कोणती माचीस आणलीस? एकही जळत नाहीये. मुलगा, काय बोलताय बाबा? मी या सगळ्या चेक करून आणल्यात. गणेश, काय झाले? का रडत आहेस? पिंटू, हत्ती मेला. गणेश, तो तुझा पाळीव होता का? पिंटू, नाही. गणेश, मग तू का रडत आहेस? पिंटू, कारण मला त्याच्यासाठी कब्र खोदायचे काम दिले आहे. जगात सगळ्याच बायका भांडकुदळ असतात असं नाही. काही बायका वेगळ्या असतात. भाजीत मीठ जास्त टाकून बदला घेतात. पिंटू, मुलगा पाय घसरून बेडवर झोपला होता. पिंटू, उठ रे. गुल्लू, काय झालं पप्पा? पिंटू, शाळेत का नाही गेलास? गुल्लू, तुम्हीच म्हणतात ना की एका जागी वारंवार गेल्याने इज्जत कमी होते. शिक्षक, मी एका माणसाला ठार मारले आहे. या वाक्याचा भविष्यकाळ काय? बंड्या, तुम्ही जेलमध्ये जाल. गुरुजी, काय रे गण्या, वर्गात डुलक्या का घेतोस? गण्या, नाही गुरुजी, गुरुत्वाकर्षणाने डोकं खाली पडते. नवरा, तुझ्या वाढदिवसाच्या केकवर 33 अंकाची मेणबत्ती लावायची ना, गेल्या 5 वर्षाप्रमाणे. बायको, 30 अंकाचीच लावा. समोरची शिला आपलं वय 32 सांगत होती, खोटारडी. बायकोच्या सततच्या बडबडीमुळे चंदू जाम वैतागला होता. चंदू, तू जर 5 मिनिटं गप्प बसशील ना, तर मी तुला ₹500 देईन. चंदूची बायको गप्प बसली. जेमतेम 2 मिनिटांनंतर तिने चंदूला विचारलं, "अहो, जरा 5 मिनिटे झाले का?" बायको, सोबत काल झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर असं वाटतं की एक भारतरत्न अशा बायकांसाठी पण असला पाहिजे, ज्या 300 शब्द प्रति मिनिट बोलल्यानंतर की माझं तोंड उडायला लावू नका. गण्या, पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. गण्या, साहेब, मला फोनवर धमक्या मिळत आहेत. पोलीस, कोण आहे जो तो तुला धमक्या देत आहे? गण्या, साहेब, टेलिफोनवाले म्हणतात की बिल भर नाहीतर कापून टाकीन. नवरा, लग्नाआधी आणि लग्नानंतर तुला माझ्यात काय फरक वाटतोय? बायको, लग्नाआधी तुम्ही 25 वर्षाचे होता, आता 45 वर्षाचे झाला. बायको, माझ्यात काय फरक वाटतोय? नवरा, लग्नाआधी तू 45 किलोची होती, आता 85 किलोची झाली.
तरी तुम्हाला कॉमेडी जोक कसे वाटले? चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.